करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, ज्या वेळेला लोक आपल्या पाठीमागूनच निंदा करत असतात, लोक वाईट का बोलत असतात, याचा जर आपण विचार केला, कारण आपल्या आयुष्याचा वाईट काळ हा चालू झालेला आहे. आणि ज्या वेळेला आपल्या आयुष्याचा वाईट काळ चालू झालेला असेल ना, तर आयुष्याचं पुस्तक वाचणं बंद करू नका. आपण काय विचार करतो, माझं हे पुस्तक वाचून झालंय, मग कुठेतरी आपण बघा ते पुस्तक ठेवून देतो. मग अशा वेळी ते बघा, ज्यावेळी गरज पडते त्यावेळी ते आपल्याला पुस्तक सापडत नाही. म्हणून दररोज वाचन असणं खूप गरजेचं आहे. वाईट काळ आपल्यावर ओढवलेला आहे, वाईट संकट ओढवलेलं आहे, त्यावेळी आयुष्यातलं खरं पुस्तक वाचणं बंद करू नका. फक्त पान बदला, परंतु नवीन धड्यापासून सुरुवात करा. बरोबर की नाही? आपण पुस्तकं वाचली, तो अनेक प्रकारची पुस्तकं वाचलीत, या कानाने ऐकली, त्या कानाने सोडून दिली. काही शब्द मनाला लागलेत, काही शब्द बघा प्रत्यक्षपणे डोक्याच्या वरून गेले, परंतु लोक आपल्या पाठीमागे हात धुवूनच लागलीत, पाठीमागून आपल्याला बोलायला लागली. असं आपण आयुष्यात केलं तरी काय? का ती लोक आपल्याला पाठीमागून बोलतात? काम करण्यासाठी आत्तापासून, या क्षणापासून लाजणं सोडून द्यावं. कुठलंही काम वाईट नसतं किंवा कुठलंही काम छोटं नसतं. त्या कामामध्ये आपण काय विचार करतो, मी एखादं बघा, मला जॉब मिळत नाही, काम मिळत नाही, म्हणून मी एखादी छोटीशी टपरी किंवा दुकान चालू करतो. मग त्यासाठी बघा आपण काय विचार करतो, मी एवढं भला मोठं शिकलेला आहे, लोक मला हसतील. कशासाठी हसतील? तू तुझं पोट भरण्यासाठी किंवा बघा प्रत्यक्षपणे तुझं कुटुंब, संसार उत्तम चालण्यासाठी तू मेहनत करत आहेस. त्यासाठी आपण लाज बाळगणं गरजेचं नाही आहे. ती लाज बाजूला ठेवून उत्तमाचं कार्य करण्यात तुला भर दिला गेला पाहिजे. मग लोक पाठीमागे का आपली निंदा करतात, का आपली विचारपूस करत असतात? लोकांना काय उद्देशून बोलत असतात की ही एवढी भली मोठी व्यक्ती शिकलेली आहे आणि बघा वडापावची टपरी टाकलेली आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा भाग या देहाचा चालू आहे. मग आपण विचार करावा का की बाबा मला लोक पाहतील, माझी ही छोटीशी टपरी पाहून मला लोक हसतील? नाही हसणार. उलट तू प्रूफ कर. खरंच जी लोक तुझ्या आत्तापर्यंत तुला हसत आली आहेत ना, त्यांना बोलण्यातून उत्तर नको देऊस. तू तुझ्या कर्मातून अशी उत्तरं दे की तीच लोक तुझ्या टपरीपाशी दररोज येऊन उभे राहतील. आणि जी लोक बघा प्रत्यक्षपणे टिप्पणी करत होती किंवा बघा प्रत्यक्षपणे तुझी निंदा करणारी लोक, जी पाठीमागून बोलणारी जी लोक आहेत ना, ती सुद्धा स्तुती करत पुढे येतील. म्हणून लाजून जीवन जगण्यापेक्षा आहे ना, ती लाज सोडून दिलेली बरी. जीवन तर जगायचं आहे. कुठलंही काम छोटं नसतं, ते आपण ठरवायचं असतं.
त्या छोट्या कामांना सुद्धा मोठं करण्यात आपली साथ लाभणं गरजेचं आणि त्यालासुद्धा आपण मोठं करू शकतो. आज छोटीशी टपरी आहे, उद्या त्याच टपरीमधून बघा मिळणारा पैसा प्रत्यक्षात तुझ्या केलेल्या कार्याची मेहनत हे उद्या तू दुकानाचा गाळा घेऊ शकतेस, बरोबर की नाही? दुकानाचा गाळा घेऊ शकतोस, एखादी फ्रँचायझी ओपन करू शकतोस. अनेक प्रकारची तुला काय आहेत स्वप्न आहेत, ती सुद्धा तू पूर्ण करू शकतोस. तू या विचारांमध्ये राहू नकोस की लोक मला हसतील, लोक मला बोलतील. जर तू या विचारांमध्ये जर गुंतलास ना, तर तू त्या विचारांमध्ये अडकलेला तुझा देह तुला पाहायला मिळेल. मग यातून तुला सुटायचं आहे. लोक पाठीमागून निंदा करो किंवा पुढून निंदा करो, आपल्याला देणं घेणं नाही आहे. आपण आपल्या विचारांशी सहमत असणं गरजेचं आहे. जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाला मनात जपून ठेवावे लागत असतं, कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. आपल्या हातून बघा, साखर आपण एखाद्या दुकानात गेलो, तिथून साखर जर विकत आणली आणि आपल्या हातून ती साखर सांडली किंवा ती साखरेची पुडी बघा आपल्या हातून पडली. आता पडलेली साखर आपण वेचू शकतो ना, ती गोळा करू शकतो. परंतु निसटलेल्या क्षणांना, जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाला वेचणं फार कठीण होत असतं हो. ते वेचणं आपल्याला जपता आलं पाहिजे. वाईट गोष्टी आपोआप उगवत असतात हो, परंतु चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागत असतात. आपण अवतीभोवती पाहतो, रस्त्याच्या आजूबाजूला, आपल्या घराच्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं पाहायला मिळतात. सगळीच आपल्या उपयोगाची आहेत का हो? औषधी आहेत का? जे आपल्याला उपयोगी नाही आहेत तीसुद्धा तिथे बघा आपल्या घराभोवती, अंगणाभोवती, रस्त्याच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. मग आपण काय विचार करतो, अरे ही वाईट गोष्ट आपोआप कशी काय उगवली, बरोबर की नाही? आपल्यामधली जी वाईट गोष्ट आहे ती आपोआप कशी काय आली? पण चांगल्या गोष्टी नेहमीच पेराव्या लागत असतात. विचार जर आपण केला ना, चांगल्या गोष्टीसाठी चांगलं पेरता आलं पाहिजे, तरच त्याचं फळ आपल्याला मिळेल. निस्वार्थीपणाने जर आपण जीवन जगायचं ठरवलं ना, तर प्रत्यक्षात जीवाला जीव देणारी माणसंही आपल्याला भेटत जात असतात. परंतु स्वार्थी होऊन जगू नका, निस्वार्थीपणाने जीवन जगा. पुन्हा पुन्हा गरम केलेला चहा आणि प्रत्यक्षात बघा, एकदा आपण गरम केलेला चहा जर आपण पिला तर आपल्याला त्याची चव समजते. परंतु तोच चहा जर आपण बघा दिवसभर गरम करून पिला तर त्या पिण्यामध्ये मजा येत नाही आहे. कारण का? त्याचा स्वाद हा गेलेला असतो. गोडी तशीच चाखायला मिळेल, गोडच असणार आहे, परंतु जो स्वाद आहे, जो पिण्यामधला जो बघा आस्वाद आहे, तो मिळणार नाही आहे. तुमच्या वेदनामध्ये इतकी शांतता ठेवा ना की तुमच्या यशाने सगळं जग उजाळून निघेल. आता आपल्या देहामध्ये शांतता असते का हो? नाही ना, कारण मनच चंचल आहे. आपल्याला यशाच्या मार्गाने प्रवास करायचा आहे, परंतु यशाच्या मार्गाने जात असताना त्याचप्रमाणे निंदा कधीही पाठीमागं करण्याची समोर उभा राहून बोलण्याची लायकी नसते. निंदा करणारी लोक ही पाठीमागेच बोलत असतात, ते समोर कधी येत नाही आहे. कारण त्यांची समोर येण्याची बघा हिंमतच नसते. मग हिंमत कशामध्ये आहे? तर आपल्याला पुढे जाऊन त्यांना आपलं कार्य दाखवण्याची. ते आपली निंदा करतायत ना, आपण त्यांना बोलू नये, तुम्ही निंदा करा. उलट आम्हाला काय वाटतं,
आमचा आत्मविश्वास वाढतो. आम्हाला काय मिळतं, तर आम्हाला कार्य करण्यास वेळ मिळतो आणि आम्हाला बघा प्रत्यक्षपणे त्या कार्यामध्ये प्रचितीसुद्धा येते. बरोबर की नाही? म्हणून तुम्ही जेवढं बोलाल तेवढं मला नक्कीच फायद्याचं आहे. म्हणून विचार जर आपण केला ना, तर प्रत्यक्षात आजच्या या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं होईल हो. अनेक प्रकारची माणसं भेटतात आपल्याला रस्त्यामध्ये. इकडे जा, तिकडे जा. अनेक प्रकारची माणसं आपल्याला भेटत असतात. परंतु अशी व्यक्ती शोध की ती व्यक्ती तुला समजून घेईल, आपलं मन समजून घेईल. आणि ज्या वेळेला ती व्यक्ती आपलं मन बघा प्रत्यक्ष समजून घेणारी असेल ना, तर तुझं आयुष्य तुझ्या मनासारखं होईल हो. आयुष्यात जे काही तुला कमवायचं आहे, आयुष्यात तुला जे मिळणार आहे ते तुझ्या मनासारखंच मिळेल. पैसा कमावणं महत्त्वाचं झालं आहे. कारण आजकाल फक्त स्वभावावरून नाही, तर परिस्थितीवरून आपल्याला समजत असतं. प्रत्येकजण पैशाच्या मागे लागलेला आहे. पैसा जर कमावला नाही तर लोकंसुद्धा येणार नाही. पैसा फेकला तर लोक बघा आपोआप आपल्याकडे येत असतात. परंतु आजकाल स्वभावावरून, परिस्थितीवरून. आपला स्वभाव चांगला आहे, मग आपल्याकडे लोक का येत नाही आहेत? कारण ज्यावेळी तू पैसा देशील तेव्हा ती लोक तुझ्याकडे येणार आहेत. आपली गरिबीतली परिस्थिती आहे हो. बरोबर की नाही? हे लोकांना दिसतंय की बाबा या व्यक्तीकडून आपल्याला काहीच मिळणार नाही आहे. मग त्याच्या मदतीला जाऊन आपल्याला काय मिळणार आहे? परंतु एखाद्या श्रीमंत व्यक्ती बघा प्रत्यक्षात एखाद्या त्याच्या वाटेला काही दुःख आलं की ती व्यक्ती काय करते? श्रीमंती आहे ना, मग ती लोकांना पैसे देते. मग त्यावेळेला जी माणसं बघा प्रत्यक्षाने पैसा मिळणार आहे ती व्यक्ती त्याच्या कार्याला हजर राहते. मग आपण विचार करतो बघा, आपल्या वाटेला सुद्धा संकट आलं होतं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु आपल्या वाटेला कोणीही आलं नाही आहे. परंतु त्यांच्या वाटेला ज्यांना आपण बोलवलेलं तीच लोकं त्यांच्या वाटेला गेलेली आहेत. कारण का? त्यांना तिथे पैसा मिळणार आहे. म्हणून प्रत्यक्षात स्वभावावरून नाही आहे, तर परिस्थितीवरून लोक समजत असतात. आता आपण जगायचं कसं? काही जखमा अशा असतात ज्या शरीरावर दिसत नाही, पण त्या खोलवर गेलेल्या असतात. आणि ज्या डोळ्यांनी दिसतात त्या जखमांपेक्षा त्या जास्त त्रासदायक ठरत असतात. आपल्या पायाला जर जखम झाली, हाताला कुठे खरचटलं, तर लगेच बघा आपण मलम लावतो, ती जखम झालेली भरून निघते. परंतु काही जखमा अशा असतात ना, त्या शरीरावर दिसत नाही आहे. त्या जखमा अशा आहेत, त्या भरून काढण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे खोलवर जावं लागतं. परंतु त्या डोळ्यांनी दिसत नाही ना, त्या जखमा भरायच्यात. त्यासाठी कुठलं मलम उपयोगी नाही आहे. तर मलम जर हवं असेल ना, तर ते कुठल्या टपरीमध्ये, दुकानामध्ये उपलब्ध नाही आहे. तर त्या मनाला शांत ठेवण्यासाठी, ज्या जखमा भरून काढण्यासाठी आपल्याला परमेश्वराची साथ असणं गरजेचं आहे. जर तुमच्यामध्ये बघा परमेश्वराची साथ जर तुम्हाला प्राप्त झाली असेल ना, तर त्या जखमासुद्धा भरून निघण्यास वेळ लागणार नाही. म्हणून एकरूप होणं गरजेचं आहे. मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. जय जय रघुवीर समर्थ.